जसं आपण बाप्पाच्या पहिल्या दिवसाचा व्लॉग बघितला तसंच आता पुढचा व्लॉग मी कंटिन्यू करते. सकाळी जवळजवळ 5:30 वाजता झोपल्यानंतर पटकन उठून मी सगळ्यात पहिले बाप्पाची पूजा करायला घेतली आणि थेट किचनमध्ये शिरले. जागरणामुळे डार्क सर्कल झालेत, बट एनिवेज बाप्पा फक्त 2 दिवसासाठी आहे. मामा माझा बनवतोय प्रसादासाठी शिरा आणि त्याच्याबरोबर मी इथे मोदकाचं सारण बनवायला सुरुवात केली आहे. आज तळलेले मोदक बनणार आहेत आणि इथे एक गप्पा-टप्पा सेशन चालू आहे. आणि आमचा गंपू आम्हाला सगळ्यांना आणि बाप्पाला सरप्राईज द्यायला आला. सरप्राईज व्हिजिट. अशा प्रकारे आज मी रेडी झाली आहे. मी पैठणी नेसली आहे, वृंदा ज्वेलरी घातली आहे आणि मी गेले आहे थेट बाप्पाचं नैवेद्य वाढायला. आज बाप्पाला नैवेद्यामध्ये तळलेले मोदक, शिरा, रसमलाई आणि वरण भात आहे. मम्मा बोलली ना आता. आणि आज बाप्पाच्या दर्शनाला इतकी छोटी छोटी पिल्लं येत आहेत की त्यांच्या आवाजामुळे किलबिलाट सुरू आहे अख्ख्या घरामध्ये. हीच तर खरी मजा असते बाप्पाची. बाप्पाच्या येण्याने सगळ्यांची पुन्हा एकदा भेट होते आणि ती गंमत, ती मजा मस्करी आणि ते जे छोटे छोटे मोमेंट्स असतात ना, ते एन्जॉय करण्यामध्ये खरी गंमत असते. किचनमध्ये काम करण्याचं कॉस्ट्यूम. बोलते जल्दी करो भाभी, जल्दी करो. बाप्पाचे हे सुंदर रूप पुन्हा एकदा शेवटच्या क्षणी नीट पारखून घेऊया. आम्ही दरवर्षी बाप्पाचं विसर्जन हे घराच्या बाहेरच्या पॅसेजमध्ये ड्रममध्येच करतो आणि मग तिथे मातीचं पाणी आणि ती माती आम्ही झाडांमध्ये विसर्जित करतो. किती घाई गडबडीत 1.5 दिवस निघाले, पण म्हणजे बाप्पा आत्ता अगदी काल आले होते आणि आता बाप्पा निघतायत. बाप्पा येण्याच्याही आधीपासून बाप्पा यायची जी चाहूल लागते आणि त्याच्यामुळे जी लगबग आणि घाई गडबड आणि तयारी सुरू असते त्याच्यातच इतकी मजा असते आणि त्याच्याही पेक्षा जास्त मजा येते ते म्हणजे बाप्पा आल्यावर. आणि एक दिवस संपून दुसरा दिवस अर्धा कसा निघून जातो समजतच नाही, तसंच आता झालं आहे. आता विसर्जनाची वेळ आलेली आहे आणि आता विसर्जनाचीच तयारी करतो आहे आम्ही. खूप वाईट वाटतं आहे, असं वाटतं आहे की बाप्पा तू आत्ताच तर आलेलास आणि आत्ता लगेच निघतो आहेस, पण काय करणार. आत्ता जर बाप्पा निघाला नाही तर तो पुन्हा लवकर दुसऱ्या वर्षी कसं येईल. त्यामुळे आपण हसत हसत आनंदात बाप्पाला घरी पाठवूया ह्या आशेने की बाप्पा पुढल्या वर्षी लवकर येईल आणि खूप काही सुख, आरोग्य आणि धनसंपत्ती सगळ्यासाठी घेऊन येईल. देखो मैं ये निकाल रही हूँ.
आप निकालोगे सब पेटीज निकालोगे? देखो ऐसे आओ। थैंक यू आरू। गणपती बाप्पा मोरया। बोलू राधे, गणपती बाप्पा। इथे आम्ही बाप्पाची उत्तर पूजा करायला घेतली आणि मग बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात होईल. फुलं वगैरे वाहून इकडे साईडला त्याच्यावर फक्त पाणी पडतं. नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते सर्वांगी सुंदर उंटिशे दुराची घंटी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओटी मंगल. आधी कलश की आधी बाप्पा? गणपती बाप्पा आता तू दोऱ्या बांधला असेल तर बांधतो हाताला. ते जाताना पाहिजे ठेवूया मग. आता पूर्वायचं उलट जावं लागणार आपण असं मी असं गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. जळी पडेना आम्हाला. गणपती चालले गावाला. जळी पडेना आम्हाला. मोरया मोरया मोरया. इधर 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 रखो. इधर अभी नहीं, इधर आके करो, थोड़ा आगे आओ. मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पा निघाले गावाला. चैन पडेना आम्हाला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या येण्याने हे 2 दिवस त्याच्या तयारीत, मजा मस्करीत, घाई गडबडीत, गोंधळात, लहान मुलांच्या किलबिलाटात, भक्तीत, भजनात, आरतीत कसे निघून गेले कळलंच नाही. आय एम शुअर तुम्हाला पण हे 2 दिवस बघायला खूप आवडलं असेल तर माझं चॅनल नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि इथून आम्ही आता निघणार आहोत आमच्या मैत्रिणीच्या घरी, जिच्या घरी 2.5 दिवसाचा गणपती असतो. तर तीही मजा मी तुम्हाला दाखवणारच आहे. तोपर्यंत आपल्या बाप्पाला निरोप देऊया या आशेने की तो पुढच्या वर्षी पुन्हा आपल्याकडे इतकाच उत्साह घेऊन येईल. गणपती बाप्पा मोरया.